हे बघा, ही अशी एक 5-6 मिनिटात आपण सुंदर रांगोळी काढू शकतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी आणि माझे छंद. आज मी तुम्हाला गणपतीची आणि महादेवाची रांगोळी 5 मिनिटात बिना टिपक्यांची कशी काढायची ते दाखवते. हे बघा, अगदी सोपी, टिपके वगैरे काही टाकायची गरज नाही. हे बघा, अगदी 2-3 मिनिटात ही रांगोळी तयार होते. मी आधी गणपतीची काढून दाखवते तुम्हाला. आपण कोणती सुरुवात गणपतीपासून करतो ना, तर हे बघा, असं अगदी तुम्ही बघा मी कशी करते ती. इकडे गणपतीचे आपण कान काढू, मुकुट काढू. हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने. माझ्या हातामुळे जरी तुम्हाला नीट दिसत नसलं तरी हे बघा दाखवते मी तुम्हाला. असं काढून घ्यायचं. आता खाली आपण आसन काढू. हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने झालं. आता आपण हात काढू गणपती बाप्पाचे. अगदी बघा पटकन होण्यासारखे. आता सध्या पावसाळा आहे तर अंगणात रांगोळी काढता येत नाही ना, तर मी आपली माझ्या देवापुढं अशी काढत असते रांगोळी. चला तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. हे बघा, आता हे असं काढून घेतलं ना, तर आपण बाप्पाच्या हातात एकीकडे मोदक दिला, आता एकीकडे आपण असं फुल दाखवू, म्हणजे छोटंसं. हे बघा, हे झालं काढून. आता आपण याला रंग भरू. तुम्हाला आवडेल तो कोणताही छान रंग भरा तुम्ही. मस्त पूर्ण एकच भरला तरी चालेल, वेगवेगळा भरला तरी चालेल. हे बघा, असा रंग भरून घेते. हे बघा, असा रंग भरून घेते. मंडळी, तुम्हाला माझ्या चॅनेलवर आमचा बगिरा, माझ्या अंगणातली बाग, माझ्या आवडीनिवडी, माझे छंद, आपले मराठी सणवार हे सगळं बघायला मिळेल. तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. नवीन चॅनेल आहे, व्हिडिओला लाईक करा. हे बघा, आता आपण ह्या मोदकाला पण रंग भरला आणि छोटंसं फूल हातात दाखवले ना, त्याला पण लाल रंग घातला. आता मुकुट आणि कान गणपती बाप्पाचे दाखवते मी तुम्हाला कसे काढायचे ते. हे बघा, आता कानाला मी पिवळा रंग देते. मग तुम्हाला वाटेल तो कोणताही रंग द्या म्हणजे. हे बघा, आणि मुकुटाला आणि कानाला पिवळा रंग भरला मी. कोणताही रंग भरला तरी सुंदर दिसतो. अगदी बघा, अगदी 2-3 मिनिटात ही रांगोळी आपण काढू शकतो. हे बघा, हे झालं काढून. आता राहिली बाप्पाची सोंड आणि दात राहिले काढायचे, चेहरा. तर तो कसा काढायचा दाखवते तुम्हाला. अगदी नाजूक. हे बघा, सोंड काढली ही आणि हे दात काढले. पांढऱ्या रांगोळीने काढायचे म्हणजे ते उठून दिसतात. हे बघा, आता डोळे आणि टिळा गणपती बाप्पाच्या कपाळावर लावायचा तर तो लाल रंगाने आपण असा टिपका द्यायचा, ते दिसतं. डोळे आणि दात. हे बघा, हे असं. आता ते तुम्हाला लांबून नीट दिसत नसेल, पण आपण काढताना काढायचं. डोळे, दात, लाल रंग वर टिळा दिसेल असा लावायचा, म्हणजे बरोबर छान चेहरा दिसतो. डोळ्यांमध्ये थोडासा काळा रंग लावायचा. आता राहिलं स्वस्तिक. हे बघा, स्वस्तिक काढायचं, म्हणजे जसं की आसनाच्या खाली आपण स्वस्तिक वगैरे काढतो ना, तसं दिसतं ते छान. हे बघा, स्वस्तिकला आपण रंग भरायचा. बाजूला ते स्वस्तिकचे आपण दंडक काढतो ना, ते बिना दंडकाचं आपण स्वस्तिक काढत नाही ना. हे असे दंडक काढायचे बाजूला, त्यात पण रंग भरायचा. बघा किती सुंदर दिसते रांगोळी ही गणपतीची. अशीच तुम्ही मोठी पण काढू शकता, छोटी पण काढू शकता. सध्या देवापुढं अशी छोटीशी काढली तरी छान दिसते. हे बघा, हे झालं. आता या स्वस्तिकला पण रंग भरते मी. ही झाली अशी सुंदर सुबक अशी गणपतीची मूर्ती. बघा, यात थोडासा काळा रंग भरते डोळ्यांच्या इथे. हे बघा, असं. हे झाले. आता मी तुम्हाला महादेवाची पिंड दाखवते काढून पटकन. ती पण अगदी 2 मिनिटात काढून होते. थोडीशी जागा आहे छोटीशी, तिथेच दाखवते तुम्हाला काढून. आधी काय करायचं बघा, अशी अर्धी पिंड काढून घ्यायची. इथं मी दाखवते बघा. तुम्ही अगदी सहज तुम्ही काढू शकता. टिपके घालायची गरज नाही आणि आखून वगैरे घ्यायची पण गरज नाही. आता मी इथं काळा रंग भरते. आता ते मार्बलवर काढते म्हणून ते काळंच दिसते, पण त्याच्यात मी काळा रंग भरला आहे. माझ्या देवघराच्या इथं अशी जागा आहे, मला छोटी मस्त रांगोळी काढू शकते मी. हे बघा, आता हा काळा रंग भरला ना, नंतर मग पांढऱ्या रंगाने असं हे काढायचं. हे बघा, हे असं काढायचं. अजून एक उभा, जसे आपण डोळे म्हणजे महादेवाच्या पिंडीला दिसतात ना तसे.
आधी याला लाल रंग भरून घ्यायचा, हे बघ, आणि मग एक उभा असा डोळा काढायचा. कोणत्याही महादेवाच्या पिंडीला बघा हे असं असतं ते. झालं. आता आपण इथं नागोबा काढू एक छोटासा पिवळ्या रंगाने. हे बघा, अगदी सहज पटकन काढू शकतो आपण असा हा नागोबा काढायचा. बेलपत्र काढायचं. आता इथे मी बेलपत्र काढते. अशी 3 पानं असतात ना बेलाची, तशी दाखवायची. ह्याला हिरवा रंग लावते. छान दिसतं हे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही दुसरे रंग भरा, फक्त नागोबाला पानाला हिरवा पिवळा असाच रंग भरावा लागतो. पिंडीला शक्यतो आपण काळा रंगच भरतो. हे बघा, झाली ही आपली अशी मस्त पिंड तयार. शिवरात्रीला सोमवारी वगैरे अशी छान सुंदर पिंड काढू शकता तुम्ही. आता इथं थोडीशी जागा आहे ना, इथं मी ओम काढते. हे बघा, झालं. किती छान रांगोळी बघा मंडळी. कशी वाटली रांगोळी तुम्हाला कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.